नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ कॉमन नाउन्स हा इंग्लिश ग्रामर इयत्ता 7वीचा भाग पाहणार आहोत. यामध्ये आपण प्रथमतः कॉमन नाउन याचा अर्थ समजून घेणार आहोत. व्हॉट इज अ कॉमन नाउन? अ कॉमन नाउन इज जनरेटेड नेम फॉर अ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. याचे एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर त्याचे एक्झाम्पल आहेत पहा. बॉय, सिटी, बुक, हॅपीनेस हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे मराठीमध्ये कॉमन नाउनचा अर्थ होतो सामान्य नाव. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, ही व्यक्ती असेल, प्लेस असेल, थिंग असेल, एखाद्या कल्पना असतील, या सर्वांना दिलेलं जे नाव आहे त्याला म्हणायचं कॉमन नाउन. ठीक आहे. आता पुढं पहा. या कॉमन नाउनचे परत 5 प्रकार पडतात. ते कोणते? तर ते आहे काउंटेबल, त्यानंतर अनकाउंटेबल, कॉन्क्रीट, ॲब्स्ट्रॅक्ट, कलेक्टिव्ह नाउन असे 5 प्रकार पडतात. आणि या 5 प्रकारामध्ये आज आपण जे पाहणार आहोत ते म्हणजे काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. याचा अभ्यास आपण या आजच्या घटकामध्ये करणार आहोत. पहा पुन्हा एकदा ऐका. टाइप्स ऑफ कॉमन नाउन्स याचे 5 प्रकार पडतात. एक काउंटेबल नाउन्स, अनकाउंटेबल नाउन, कॉन्क्रीट नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन. त्यापैकी आज आपण जे पाहणार आहोत ते हे 2च पाहणार आहोत, एक काउंटेबल आणि अनकाउंटेबल. त्यानंतर त्यातला पहिला जो आज पार्ट पाहणार आहे त्याचं नाव आहे काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन याचा अर्थ काय होतो? नाउन्स दॅट कॅन बी काउंटेड, याला म्हणायचं काउंटेबल. जे मोजता येतं, काउंट करता येतं त्याला म्हणायचं काउंटेबल. एक्झाम्पल कोणतं? 1 ॲपल, 2 ॲपल, 3 बुक्स, याला म्हणायचं काउंटेबल नाउन. दुसरा प्रकार तो म्हणजे अनकाउंटेबल नाउन्स. अनकाउंटेबल नाउन्समध्ये जे मोजता येत नाही याला म्हणायचं अनकाउंटेबल. जसं की नाउन्स दॅट कॅनॉट बी काउंटेड कॉल्ड अनकाउंटेबल नाउन्स. आणि त्याचे एक्झाम्पल आहेत मिल्क, शुगर, वॉटर, राईस. ते 1, 2, 3 अशा वस्तूमध्ये मोजता येत नाही. ठीक आहे. त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा त्याचं चित्र दिलेलं आहे. पुस्तकामध्ये पहा तुम्ही, हा तक्ता दिलेला आहे. अतिशय महत्त्वाचा असा हा तक्ता आहे. या तक्त्यामध्ये कॉमन नाउनचे तुम्हाला 2 प्रकार पाडलेले दिसतात. एक काउंटेबल, अनकाउंटेबल. आणि या काउंटेबल आणि अनकाउंटेबलचे पुन्हा प्रकार पडतात. ते म्हणजे सिंग्युलर, प्लुरल. काउंटेबल नाउनचे पुन्हा 2 प्रकार पडतात, सिंग्युलर, प्लुरल. म्हणजे एक वचन आणि अनेक वचन असे भाग पडतात. आता यामध्ये पहा, सिंग्युलरमध्ये वर्ड हा शब्द आहे. वर्ड शब्द आहे, त्याचं प्लुरल कसं होणार? वर्ड्स. म्हणजे फक्त त्याला यस लागला प्रत्येक. कंट्री जर पाहिला तर हा वाय आहे, तो वायचा निघून जातं वाय आणि आय होतं आणि त्याला यस प्रत्यय लागतं, त्याला म्हणायचं अनकाउंटेबल. त्यानंतर माइल्स याला सुद्धा यस लागलं आहे, डेझर्ट याला सुद्धा यस लागलं आहे, माउंटन याला सुद्धा यस लागलं आहे, रोड याला सुद्धा रोड यस लागलं आहे, स्टोरी इथं बघा वायचं मात्र इथं आय झालं आणि त्याला यस प्रत्यय लागला. ठीक आहे. म्हणजे या कॉमन नाउन्सचे 2 प्रकार आपण आज पाहत आहोत. ते म्हणजे काउंटेबल आणि अनकाउंटेबल. आणि त्या काउंटेबलमध्ये पाहत असताना या काउंटेबलचे सुद्धा परत 2
भागामध्ये प्रकार झालेले आहेत त्याचे, सिंग्युलर आणि प्लुरल. आणि अनकाउंटेबलचं आपण पाहिलेलं आहे. तर काही आता इथं पहा, अनकाउंटेबलचं मात्र प्रकार पडत नाही. कारण का, तर हेअर आणि हेअर्स असं होत नाही. त्याचं एक ग्लास, 2 ग्लासेस ऑफ वॉटर जर घेतलं आपण, तर वॉटरचं कसं होतं, 2 ग्लासेस ऑफ वॉटर. वॉटरचं वॉटर्स होत नाही, स्कायचं स्कायज होत नाही, फायरचं फायर्स होत नाही. म्हणजे इथं वी डू नॉट से हेअर्सचं, वॉटरचं, फनचं आपण असं म्हणू शकत नाही की त्याला यस प्रत्यय लावा. म्हणजे हे अपवादात्मक आहे. त्याच्यामध्ये त्याचं अनेकवचन होत असताना वॉटरचं वॉटरच राहतं, फनचं फनच राहतं, फन्स होत नाही. आता पुढचा भाग, हा भाग पहा. यामध्ये काय आहे, तर तुमच्या पुस्तकामध्ये जर्नी टू द वेस्ट या पाठावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की या पाठामध्ये कॉमन नाउन्स कोणते आहेत आणि ते कॉमन नाउन्स काउंटेबल कोणते आहेत आणि अनकाउंटेबल कोणते आहेत. तर त्याचे एक्झाम्पल इथं तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही शोधू शकता तुमच्या पुस्तकामध्ये. पहा, सिंग्युलरमध्ये एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलचं प्लुरल एक्झाम्पल्सच झालेलं आहे, वर्ड आहे, कंट्री आहे, माईल आहे, डेझर्ट आहे, मेंटन आहे, रोड आहे, स्टोरी. ह्या गोष्टी तुमच्या जर्नी टू द वेस्ट याच्यामध्ये येते. आणि अनकाउंटेबल कोणते आहेत, तर हेअर आहे, स्काय, फायर, वॉटर, फन हे भाग याच्यामध्ये येतात. हे तुमच्या जर्नी टू द वेस्ट या पाठाखालचं लँग्वेज स्टडी आहे. आता पुढे पहा, अजून काय म्हटलेलं आहे. खाली एक प्रश्न दिलेला आहे तुमच्या त्या पुस्तकामध्ये, तक्त्यामध्ये, की काउंटेबल नाउन्स जे आहेत त्याचे सिंग्युलर आणि प्लुरल बनवा आणि ते तुमच्या जर्नी टू द वेस्ट या पुस्तकात आहे ते शोधा आणि लिहा. मग ते कोणते आहेत, तर हा तक्ता समोर तुमच्या दिसतोय. हे पाठ करून ठेवा, माहीत करून ठेवा, लक्षात करून घ्या काय आहे त्यामध्ये. पहा बघा, थाउजंड्स असा शब्द तुमच्या त्या जर्नी टू द वेस्टमध्ये आहे. तर याचं अनेकवचन होत असताना किंवा प्लुरल होत असताना त्याला फक्त यस लागला. रॉबरला सुद्धा यस लागला, ट्रॅव्हलरला सुद्धा यस लागला, कॅरेक्टरला यस लागला, गॉडला यस लागला, किलोमीटरला पण यस लागला. हे तुमच्या जर्नी टू द वेस्ट या पाठामध्ये हे काउंटेबल नाउन्स आहेत. आता पुढं पहा. आता याच्यामध्ये अजून एक प्रश्न तुम्हाला त्या तक्त्यामध्ये पुस्तकामध्ये विचारलेला होता की वॉटर, मिल्क, डिस्टन्स, वेट हे जे आहेत यांची एकक काय आहेत, ह्यांना कशामध्ये मोजतात, असा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. तर तो प्रश्न कसा सोडायचा बघा. वॉटर जे असतं ते नेहमी मिलीलिटर किंवा लिटरमध्ये मोजतात. मिल्क असेल ते सुद्धा मिलीलिटर, लिटरमध्ये मोजतात. एखादं अंतर मोजायचं असेल, डिस्टन्स मोजायचं असेल तर ते अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत मोजायचं असेल, सेंटीमीटरपासून ते किलोमीटरपर्यंत मोजतात. वजन, वेट याचं सुद्धा वजन करत असताना ग्राम, किलोग्राम, मिलीग्राम असं त्याचा उच्चार होतो, म्हणजे एकक वापरतात त्याला. त्यानंतर हाईटसुद्धा इंच, फूट, सेंटीमीटर, मीटरमध्ये मोजतात. हा भाग तुमच्या पुस्तकामध्ये 7वीचा आहे. एवढं जरी केलं तर तुम्हाला लँग्वेज स्टडीचे सहज मार्क मिळून जातात. अतिशय सोपा असा भाग आहे. तर सर्वांनी या लँग्वेज स्टडीचा चांगला अभ्यास करा. काय सांगितलं व्हिडिओमध्ये समजून घ्या आणि परीक्षेमध्ये त्याचे तुम्ही गुण मिळवा. ओके, थँक्यू.